नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर 26 जानेवारी रिपब्लिक डे सेलिब्रेशन ओम मलयगिरी सोसायटीनी सेलिब्रेट केलेलं होतं आणि त्यांच्याकडे गाणी, डान्स आणि कुकिंग कॉम्पिटिशन ठेवलेलं होतं. तर मला कुकिंगसाठी जज म्हणून बोलवलं होतं आणि मला खूपच आनंद झाला ते अटेंड करायला. एक तर 26 जानेवारीचं मी सेलिब्रेशन खूप वर्षांनी केलं अटेंड. आणि इकडे कुकिंगमध्ये त्यांची थीम होती पालक. तर पालक म्हणजे एकदम हेल्दी आहे आणि कठीण आहे पालकमध्ये हे करायला. पण मी अशा मला खूप आश्चर्य वाटते की लोकांनी खूप छान प्रकारे पालकचे रेसिपीज दाखवले मला. आणि मला 2च बक्षिसं द्यायची होती, डिक्लेअर करायची होती. तर मला जरा कठीणच झालं ते डिसाईड करायला. तर मी ऑफकोर्स पहिला कसं प्रेझेंटेशन आहे ते बघितलं आणि टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर इकडे म्हणजे तर होतं इकडे मी बघते मी काहीतरी पॅटिस पालकचं खाल्लेलं होतं आणि कोणी पालक ते चीज चीज आणि पालक हे केलं होतं कटलेट्स, ते पण खूप अप्रतिम झाले होते. बरं ते चॉकलेट हे इथे मी पॉप्स बघता तुम्ही तर स्पिनॅच शॉट्स म्हणून दिलेलं होतं. ते आपण केक बॉल्स करतो ना केक, तर केक पण त्यांचा पालक घालून तो केक केलेला होता आणि मग ते चॉकलेटमध्ये डिप केलेलं होतं. खूपच छान होती ही पण डिश. आणि इथे मी बर्फी पालकची तर बर्फी म्हणायला आपल्याला वाटतं अरे बापरे कसं होणार पालक, असं पण आम्हाला आवडत नाही. पण ती बर्फी एकदम टेस्टी झाली होती आणि त्यांनी पण खूप प्रेझेंटेशनमध्ये लक्ष दिलं होतं. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ना हा पालकचा हा चाट मला खूप खूप आवडला आणि छान केलं होतं त्या अनघाने. म्हणजे ते पालकचे पानं पाटपुऱ्या म्हणून त्या क्रिस्प तळल्या होत्या, त्याचा कलर रिटेन ठेवलं होतं केलं होतं आणि पालकचे देठ पण वापरले होते चटणीसाठी. आणि पालक खातो असं जरा पण वाटलं नाही. खूप खूप म्हणजे आपल्या रेग्युलर शेवपुरीपेक्षाही तो पालक चाट वॉज अप्रतिम. यू मस्ट गेट दॅट रेसिपी. खूप छान झालेलं आणि मी त्याकडून रेसिपी मी तर घेतली. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, मी सांगते तिला तुमच्यावर रेसिपी शेअर करायला पालकची आणि ह्याची पण पालक बर्फीची पण. तर अशा प्रकारे आमचा तो सेलिब्रेशन खूप छान झाला. फोटो मला जसे मिळाले त्यांच्याकडून तसे मी शेअर करते तुमच्याबरोबर. हा इकडे मी ह्याच्याकडून रेसिपी घेते पालक चाटची. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.